नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आता सकाळचे वाजले आहे 9 आणि आज माझी लवकरच आंघोळ झाली आणि दोन्ही मुलं गेले शाळेत आणि एक मुलगा झोपला आहे। आद्यांश पाळण्यात झोपला आहे आणि आज आद्यांशला इंजेक्शन द्यायचं आहे 2.5 महिन्याचं। तो 3 महिन्याचा होऊन गेला, 2.5 महिन्याचं इंजेक्शन राहिलं होतं। तर आता आज जातो आम्ही त्याला इंजेक्शन द्यायला। तर मग म्हणून मी पटकन आंघोळ केली, आता पटकन झाडू लावते आणि भांडे घासते आणि मग जाऊ आपण त्याला इंजेक्शन द्यायला। तर हे 2.5 महिन्याचे इंजेक्शन आहे। 1.5 महिन्याचं इंजेक्शन दिलं होतं तर त्यानं बिलकुल त्रास नव्हता दिला, म्हणजे झोपला होता आला। तर 1.5 महिन्याचं इंजेक्शन आम्ही त्याला 2 महिन्यात दिलं होतं, तर बिलकुल त्रास नव्हता, काही नव्हतं, त्रासच नाही दिला। म्हटलं त्रास देईन। ज्या दिवशी त्याला 1.5 महिन्याचं इंजेक्शन 2 महिन्यात लावलं होतं त्या दिवशी माझी बी तब्येत खराब होती। म्हटलं आता झालं, निघला आपला धिंगाणा झाला, म्हटलं थोडी त्रास देईन, तब्येतही खराब आहे। तर म्हणून मग आता 3 महिन्यात नाही 2.5 महिन्याचं इंजेक्शन 3 महिन्याला त्याला देत आहे। तर आज आता त्रास देतो की काय करतो तर पाहू आपण। त्रास तर तसा देणार नाही, मी तिकडून आल्यानंतर त्याला आंघोळ घालन, मालिश करन आणि झोपून देईन आणि ओले कपडे त्याच्या पायावर ठेवून देईन। तर आता किती मागं 1.5 महिन्याचे तर 3 इंजेक्शन लागले होते, आता काय माहीत किती लागते काय लागते तर पाहू। तर आता इंजेक्शन द्यायला त्याला नेऊ। नाश्ता पाणी तर झाला, स्वयंपाक व्हायचा आहे, स्वयंपाक तिकून आल्यावर करू। तर आम्ही पोहोचलो दवाखान्यात इंजेक्शन द्यायला। हे फ्रीवाला आहे, फ्री स्वास्थ्य केंद्र असते ना तिथं, सरकारी, तिथंच इंजेक्शन देत आहो। तर 9 वाजता आम्ही घरून निघालो तर 9:30 वाजता पोहोचलो, तरी पण 3-4 वेटिंग होतीच आणि उशिरा आलं म्हणजे कधी खूप टाईम लागते। एका बाळाला 3 इंजेक्शन लावतात ना, म्हणून टाईम लागते। आणि एकच असते, लिहिणारी एकच आणि देणारे इंजेक्शन एकच, त्यामुळे टाइम लागतो। तर बाबूले इंजेक्शन दिलं, जास्त नाही रडला, तिथं थोडासा रडला आणि चूप झाला, झोपला। आता गाडीवर बसलो ना तर झोपून गेला। आज काय माहिती दिवसभर त्रास देते का काय करते। तर याला एकच इंजेक्शन दिलं, आजचं एकच होतं। तो एक इंजेक्शन याला दिलं, म्हणजे 2.5 महिन्याचं होतं, आता तर 3 महिन्याचा झाला हा। 3 महिन्याचे फोटोशूट पण राहिले आपले करायचे। तर आता 2.5 महिन्याचं 3 महिन्यात दिलं। तर इंजेक्शन दिलं तर रडला थोडासा, पण मग झोपून गेला। आणि आता इथं एका हॉटेलमध्ये थांबलो, स्वयंपाक काही केला नाही, भांडे घासले, चहा नाश्ता करून आम्ही निघून गेलो। मग गर्दी होते जास्त, आज होती 3-4 जण होते, तरी गर्दी होतीच। तरी टाईम लागते ना, एका बाळाला 3-3, 2-2 असे इंजेक्शन देते तर टाईम लागते। तर इथं थांबलो आणि आता ते रोनीचे पापा म्हणते तर खमण समोसा काही घेतो म्हणते, तर म्हणून इथं आम्ही थांबलो आहोत। सकाळचा टाईम आहे, सकाळचे 10:30 वाजले। मग या चालले सगळे कामी। समोसे बनवणं चालू आहे इकडे, समोसे लागते, ते समोसे लागते तो भैया, हे बघ घ्या, ए भैया समोसा लागतं का? समोसा करून द्यायला, बनवून द्यायला। आणि हे इकडे उभे आहे, हे घेऊन राहिले, हा हिंडून द्यायला। हे आहे मडक्याचं दुकान। आता इथून म्हटलं माठ घेऊन घेतो एक मस्त, फ्रीजचं पाणी प्यायची काही इच्छा होत नाही म्हणून माठचं पाणी पिऊन, तर हे मस्त एक माठ मी घेऊन घेतो। आता समजा नळवालेच घेतो, चेक करून राहिले। या नळ घेतला मी, नळ म्हणतो माठ, चेक करून पाणी टाकून सही आहे। तर थोडा वेळ 15 मिनिट मी याच्यात पाणी भरून राहू देतो, नंतर मग चांगलं पाणी भर। हा सुगंध मस्त सुटला याचा, मिट्टी जैसा सुगंध सुटला मस्त। लेकरं खुश होऊन दे, थंड पाणी पिवायला भेटन शाळेतून आल्याबरोबर, आहे ना विकी जे? घरी आल्यावर मग बाबू झोपला होता, उठला, बाबूला दवा पाजली तर पाकाचं तोंडातून काढते। थोडीशीच दवा पेले आणि बाकी सगळे तोंडातून काढले। किती रड येते दवा प्यायला, किती रड येते। कसं तोंडातून काढून राहिला, पेरली नाही, दूध असं करते। आता बसून दवा समजते त्याले,
सारं समजते त्याला, मोठा हुशार आहे. अरे बाबू, हा जराशी दवा घेतली असती तर काय झालं असतं तुला? हा दवा नाही घेत, पाहिजे कसा हो बाबू दिसते याच्यात नाही. हाय म्हण सगळेले, हाय म्हण, हाय म्हण. मी दवा नाही घेत म्हणा. सांग मी दवा नाही घेत. दवा नाही घेत म्हणा मी. तिथंही पोलिओचं पाजलं ना तर एक बूंद मस्त पेला आणि दुसऱ्या बूंदच्या असं तोंड करून टाकलं. हे पण माझ्या ओठाले काय झालं, असं तोंड करून टाकलं. मग अजून डबल त्याला तोंड उघडा लागलं. असं शायना आहे लेकाचं काय. आता झोप. आता ह्या कपडा ठेवून देतो याच्या पायावर आणि झोपून देतो, तर मग उठून तेव्हा अकडणार नाही. ह्या कपडा ठेवून देतो असा पायावर, तर मग कधी अकडत नाही कपडा ठेवल्या म्हणजे. मग कधी हे म्हणजे कपडा ठेवला म्हणजे नाही का, बर्फ घासाची बी गरज नाही. असा बोला करून कोणताही कपडा असा ठेवून द्या ना पायावर, तर पाय अकडतच नाही ना. लेकरू त्रास देतच नाही. 1.5 महिन्याचं दिलं होतं ना तेव्हा मी असंच केलं होतं. तेव्हा तर 2 पायावर 2 असे रुमाल ठेवून दिले होते, तर उठला तर मग अकडलं नव्हतं. आणि रोनीच्या वेळेस एवढं काही मला माहीत नव्हतं, मोठ्या पोराच्या वेळेस तर मी काही कपडा ठेवला नव्हता. आता झोपला आणि मग उठला नव्हती, एवढा पाय अकडला होता. असा हलवे तर रडे, असा हलवे तर रडे. मग मला समजलं, तर मग मी आता असा कपडा छकुलीले बी असाच करो, त्याला बी असेच करतो, तर अकडत नाही, रडत नाही, जास्त त्रास देत नाही, दुखत नाही, कमी दुखते. आणि तापाची दवा देऊन द्यावा, तर तापाच्या दवानं काय दुखणं बी कमी होऊन जाते. तर आता कपडा ठेवून देतो. कसा पाहून राहिला, कसा पाहून राहिला. काय मा चुगल्या करते म्हणते मम्मी. हा त्या चुगल्या करतो मी अशा. मी माबद्दल काय सांगते म्हणते, हा त्याबद्दल सांगतो मी अशा. लेकाचे आज इंजेक्शन घेतलं तू ना असं. अरे बापडे, हो मम्मीनं देऊन दिलं तर तुला इंजेक्शन असं. आणि दवा कोण नाही घेत. आता दवा घेतो डबलचं. हा नाटक नाही दवा घेजो. झालेलं आहे शकुली. अरे तसं नाही, वरत कर, वरत उचलते. हा असं करायचं आणि बंद करायचं. हा हे घ्या समोसे आणि खमन मम्मीनं आणलं. तो मॅच आणलं, मॅच आणलं ना. मटका भी अच्छा, मटका भी मॅच आणला. पाणी पिऊन पा तसं नाही पिवा लागत. बड़े लोग ऐसे ही पीते हैं. खाऊन घ्या. डिश आण बाबू 2. मी म्हणलं लेकरं हुशार, लेकरं म्हटलं खुश होऊन जाते म्हटलं. आज मैंने ना ड्राइंग फिश बनाई मेरे बुक में. अच्छा दिखाओ. दिखा. नाही पहिले खाऊन घे मग दाखवतो. जेव्हा होमवर्क करशील तेव्हा दाखवतो. पहिले खा. 2 डिश आण छोटी छोटी. हा तर बाबू झोपला होता आणि आता उठला झोपून उठला 4 वाजता. 2 वाजता 1:30 वाजता झोपला, 4 वाजता उठला आणि अकडला नाही पाय. मी ह्या कपडा ठेवला होता का नाही पायावर, तर अकडला नाही जरा बी नाही अकडला. एकच इंजेक्शन दिलं ना ह्या वेळनं, 2.5 महिन्याचं एकच राहते वाटते. तर अकडला नाही, त्रास नाही. उठला न खेळून राहिला मस्त. हान बाबू उठला न खेळून राहिला. लाडाचा बाबू, लाडाचा बाबू उठल्यानं खेळून राहिला. तर आता चला भेटू. आणि बाबू म्हण सर्वांना सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब करून टाका. हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. चल बाबू सांगून दे, बाय बाय करून दे. बाय सर्वांना, बाय बाय सर्वांना, टाटा बाय.